हाय हॅलो नमस्कार मंडळी, राम राम. मी अश्विनी आणि तुम्ही बघताय आज काय विशेष. तर मी हे काय घेऊन बसले, हे आहे बेसन आणि आपण बनवणार आहोत आजच्या रेसिपीमध्ये कोरडा झुणका, फक्त कांदा आणि कोथिंबीरीचा वापर करून. चला रेसिपीला सुरुवात तर करूया. गॅसवर तवा गरम करायला ठेवला आहे. मी इथे लोखंडाचा तवा घेतला आहे. तुमच्याकडे नॉनस्टिकचा असेल तो वापरला तरी पण चालेल, पण माझ्या घरात नॉनस्टिकचे भांडे नाहीत, त्यामुळे मी लोखंडी तवा वापरणार आहे. कारण हा जो झुणका आहे तो थोडासा खाली लागतो, म्हणून आपल्याला असं भांडं घ्यायचं ज्याच्यात कमीत कमी चिटकेल. 2 चमचे तेल टाकलं आणि त्याच्यामध्ये थोडंसं हिंग टाकलं. नंतर बारीक चिरलेला मोठा असा कांदा बघून टाकला. साधारणपणे या जे झुणका आहे हा, त्याच्यात जेवढा आपण पीठ घेणार आहे बेसनचं तेवढाच आपल्याला कांदा घ्यायचा आहे, म्हणजे छान लागतं. तर मी 1 वाटी बेसन घेतले, तर 1 वाटी कांदा. तर कांदा टाकून घेतला, त्याला हलकासा ब्राऊन होईपर्यंत परतून घेतला. कांदा बऱ्यापैकी परतला की मग त्याच्यामध्ये टाकली हळद आणि परत एकदा थोडंसं या सगळ्याला मिक्स करून घेतलं आहे. तर कांदा छान असा परतून झाला, हळद पण टाकली आपण याच्यामध्ये. आणि आता आपल्याला टाकायचं आहे या ह्याच्यात लाल तिखट. तर लाल तिखट जे आहे ते मी 2 चमचे टाकणार आहे, कारण मला जरा झणझणीत बनवायचं आहे. तर 2 चमचे घाटी मसाला किंवा कांदा लसूण मसाला मी इथे टाकून घेतला आहे. त्यानंतर त्याला आपण व्यवस्थित पुन्हा परतून घ्यायचं आहे आणि आपल्याला टाकायचं आहे याच्यामध्ये चवीनुसार मीठ. तर मीठ तुम्ही तुमच्या अंदाजानं टाका. तर मी इथं एक साधारणपणे पाऊण चमचा मीठ टाकले आणि नंतर टाकणार आहे जे आपण बेसन घेतलं होतं ना वाटीमध्ये, ते 1 वाटी बेसन. तर हे 1 वाटी बेसन आहे, हे कच्चंच बेसन आहे, हे याच्यात टाकायचं आणि नंतर आपल्याला हे सगळं जे आहे ना ते एकरूप होईपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला थोडंसं आपल्याला असं वाटतं की बेसनची गाठी बनत आहेत किंवा चिकटल्यासारखं वाटतं आहे, सुट्टं नाही होते. थोडं थोडं परतत जाऊ आपण जसं तसं ते सुट्टं होत जातं आणि भाजत जातं. तर याला थोडासा वेळ द्यायचा आहे. 10 ते 12 मिनटं साधारणपणे आपल्याला ना ह्याला चांगलं असं व्यवस्थित मिक्स करत भाजत न्यायचं आहे. बऱ्यापैकी बेसनचा कलर चेंज होत आला. आता बेसन थोडंसं खाली लागतं आहे किंवा करपते असं वाटलं की जरा पाण्याचा हबका दिला आणि परत त्याला एकदा मिक्स करून घेतलं. त्यानंतर अजून एकदा मी इथं पाण्याचा हबका देणार आहे आणि परत त्याला मिक्स करून घेणार आहे. तर अशा पद्धतीनं फोडत बेसन जे आहे ते आपल्याला भाजून घ्यायचं आहे. अजून मी इथं बेसन जे आहे ते मिक्स करते आणि भाजते आहे. तर तुम्ही बघू शकता सुरुवातीला बेसनचा रंग कसा दिसत होता आणि आता बदलला आहे. तर इथं बऱ्यापैकी बेसन आपलं भाजून झालं आहे. आता काय करूया, चांगला पाण्याचा हबका देऊया आणि त्याच्यावर झाकण ठेवूया. तर झाकण ठेवल्यानंतर एक 5 मिनटं झाकण ठेवायचं की परत आपल्याला ते झाकण आहे ना ते काढून चेक करायचं आहे. खूप वेळ सलग झाकण ठेवायचं नाही आहे, नाहीतर हा झुणका जो आहे तो खाली करपू शकतो. तर इथं मी आता झाकण काढणार आहे आणि परत एकदा याला व्यवस्थित हलवून घेणार आणि पाण्याचा हबका देऊन परत झाकण ठेवणार. तर हबका द्यायचं, झाकण ठेवायचं, परत त्याला 5 मिनटं राहू द्यायचं, 5-7 मिनटं आणि झाकण काढायचं, चेक करायचं, परत हबका द्यायचा, परत झाकण ठेवायचं. ही प्रोसेस जी आहे ती साधारणपणे 4-5 वेळा तुम्हाला रिपीट करावी लागते, तुम्ही किती बेसन बनवता आहात त्या हिशोबाने. तर मी इथं 1 वाटीचं बनवत होते, तर मी ना जवळजवळ 4 वेळा ही प्रोसेस रिपीट केली. 2 वेळा वाफ काढून घेतली मी आत्ता आणि परत मला वाटलं की इथं थोडंसं खाली चिटकतं आहे मी पाणी टाकलं तरीसुद्धा. तर मग 1 चमचा तेल परत एकदा टाकून घेतलं. या झुणक्याला कांदा आणि तेलाचा वापर थोडासा जास्त करावा लागतो, तरच चव चांगली लागते, नाहीतर कधीकधी चव तेवढी व्यवस्थित येत नाही आणि त्यातल्या त्यात जर शेंगदाण्याचं तेल असेल तर अजून चवीला फरक जाणवतो. तर पुन्हा मी पाण्याचा हबका देणार आहे आणि पुन्हा त्याची वाफ काढून घेणार आहे. तर ही प्रोसेस साधारणपणे आधी 2दा वाफ काढली, तेल टाकलं आणि परत 1-2दा वाफ काढली, असं सगळं रिपिटेशन केल्यानंतर आता झाकण काढून चेक केलं तर आपला जो झुणका आहे तो रेडी झालेला आहे का ते चेक करायचं आहे. तर चेक कसं करायचं, थोडंसं घ्यायचं आपण त्याला उलटण्यावर आणि किंवा चमच्यावर घ्या किंवा बोटाने घ्या आणि चेक करा की टेस्टमध्ये चेंज जाणवतो आहे का, कच्चं वाटतं आहे का. तर मी इथं चेक केलं तर शिजलेला आहे झुणका. मग आता मी गॅस बंद केला आणि खूप सारी कोथिंबीर याच्यावर भरभरून टाकली. तर असा झुणका बनवत असाल ना तर आवर्जून भाकरी बनवा, खूप छान लागतं हे कॉम्बिनेशन दोन्ही. अगदी चवीला उत्तम, खायला पण छान आणि भाकरीसोबत तर आहाहा. तर नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत एन्जॉय करा, मस्त खा, स्वस्त रहा. धन्यवाद.